श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस जो आहे तो खूप छान आहे, कारण की आज महाराजांचे जे माझं स्वप्न होतं खूप दिवसांनी, जशी मी वरदहस्त मूर्ती बघितली तसं माझं स्वप्न होतं की माझ्याही घरात तशी असावी म्हणून. आणि फायनली आज ते माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण होतं आहे. तर आज मी महाराजांची जी आशीर्वाद देणारी जी वरदहस्त मूर्ती आहे ती माझ्या घरी स्थापन करत आहे. आणि आज त्याचा जो ब्लॉग आहे तो येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महाराजांची स्थापना कशी होते काय. आणि इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती, जी की आपल्याला पूजेला अभिषेकला लागणार होतं. ते सगळं तयारी करून ठेवली होती. महाराजांना मस्त तांबण वगैरे सजवलं होतं. सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यावे लागतात. तर मी दोन्ही साईडनं एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा असं लावलं होतं. आणि अगोदर गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती पण आपल्याला करावी लागते. तर गणपती बाप्पांचंही पूजन वगैरे मी करून घेतलेलं होतं. इथे अभिषेक झालेला होता, गणपती अथर्व शीर्षक वगैरे. आणि जेव्हा आपण एखादी नवीन मूर्ती स्थापना करतो तर स्थापना करताना भरपूर असे मंत्र स्तोत्र म्हणावे लागतात. तर इथे सगळ्यात अगोदर संकल्प करावा लागतो. आपल्याला मूर्ती स्थापना करायची आहे तर आपल्या पूर्ण कुटुंबाचे नाव, आमच्या घरात सुख शांती राहू द्या, तुमची मूर्ती जी आहे आमच्या घरात स्थापन होती आहे, तर अशी एक विधी असते जी की आपल्याला केंद्रा थ्रू येते बघा. तर इथे मी तेच करून घेतलं. जे काही माझ्याकडे लिस्ट आली होती मी ते एक एक वाचून सगळा जो मंत्रस्तोत्र आहे ते म्हणत होते. आणि त्यानंतर मग माझ्या अभिषेकाला सुरुवात केली होती. जेव्हा मी महाराजांचा अभिषेक करत होते ना, एवढं छान वाटत होतं, कारण की मी जशी सेवेमध्ये आले तसं माझं एक इच्छा होती की माझ्या घरामध्ये ना महाराजांची वरदहस्त मूर्ती पाहिजे. म्हणजे भविष्यात जर मला चान्स मिळाला ना तर मी खरंच वरदहस्त मूर्ती घेईल. पण कसं झालं होतं ना, काही दिवसामध्ये लोकांनी भरपूर अशा हे पसरवलं की महाराजांची वरदहस्त मूर्ती घरामध्ये चालत नाही, महाराजांचे हात असे टांगलेले असतात, महाराजांचे हात दुखतात, आपण लक्ष्मी घरामध्ये उभी ठेवत नाही, असं भरपूर असं काही माझ्या मनात होतं. पण शेवटी आपण ठरवणारे कोण हो? महाराजांना ज्या रूपात यायचं असतं, ज्या वेळेत यायचं असतं, कोणाच्या थ्रू यायचं असतं, हे महाराजच ठरवतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. तर मी इथे तुम्हाला पूर्ण अभिषेक दाखवला नाही, कारण की माझा अभिषेक 1 ते 1.5 घंटा चालला, त्यामुळे एवढं शूट करणं शक्य नव्हतं. मग मी सगळा जो अभिषेक वगैरे आहे माझा तो करून घेतला आणि महाराजांना देवघरात स्थापन केलं. आणि देवघर बघा ना तुम्ही, किती सुंदर दिसतं येतं. आणि महाराजही खूप छान दिसत होते. महाराजांचं आसन वगैरे खूप छान वाटत होतं. महाराजांचे मी वस्त्र ऑर्डर केले आहे, पण ते वस्त्र अजून आले नाही, त्यामुळे माझ्याकडे जे पहिले होते तेच मी महाराजांना परिधान केले आणि छानही वाटत होते महाराज. तुम्ही बघू शकता ना की महाराजांचं चॉकलेटी कलरचं वस्त्र. आणि हे महाराज जे आहे ना एकदम असं गोरे पान कलरचं आहे महाराजांची मूर्ती, म्हणून अजूनच सुंदर वाटत होते. आणि मी महाराजांच्या हातात फूल ठेवायचं आणि ते खाली पडायचं, एकच झालं. मी महाराजांना एवढंच म्हणत होते की महाराज, तुम्ही माझ्या घरात आला आहात. माझं हे मी तुमच्यावर जी सेवा वगैरे केली ती तुम्ही गोड मानून घ्या. तुम्ही इथे खुश आहे ना? अशा भरपूर गोष्टी माझ्या मनामध्ये चालू होत्या. आणि त्या दिवशी ना मनामध्ये एक भीतीही होती, काय माहिती कसली भीती होती, पण जाऊ द्या, छान झालं. महाराजांची स्थापना छान झाली ना, याला खूप महत्त्व आहे. तर इथे महाराज बघा तुम्ही, मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि मेन म्हणजे ही जी माझ्याकडे महाराज आहे ना, तर त्या महाराजांच्या मूर्तीचे जे डोळे आहे एवढे रिअल वाटतात, अरे बापरे, म्हणजे सांगायलाच नको. म्हणजे असं वाटते प्रत्यक्षात महाराज उभे आहेत. त्यानंतर ज्या आरत्या होत्या माझ्या, त्या आरत्या म्हणजे तर आता इथे आपली जी महाराजांची जी स्थापना आहे ती सगळी छान प्रकारे झाली आहे. आणि महाराज पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. भरपूर दिवसाची माझी इच्छा होती की महाराजांनी ह्या रूपात माझ्या घरी यावं. ॲक्च्युली माझ्याकडे महाराज होते, पण काय माहिती काय झालं होतं, तर ती खराब होत चालली होती जास्त. कोणती निगेटिव्हिटी होती ती महाराजांनाच माहिती. मग मी ठरवलं की मला महाराजांची जी मूर्ती आहे नवीन स्वरूपात घरात आणायची आहे आणि चांगल्याच पद्धतीने आणायची आहे. तर हे खूप दिवसाचं माझ्या मनामध्ये होतं, पण योगच येत नव्हता. शेवटी ती महाराजांचीच इच्छा असते. आपण म्हणतो महाराज आपल्या घरी येणं नाही येणं, ही त्यांचीच इच्छा आहे. तर कदाचित आज ते घरी आलेत. मी माझ्या भावना ज्या आहे ते एक्सप्रेस नाही करू शकत आहे तुमच्यासमोर. का मला काय होतं, म्हणजे माझ्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे.
माहिती नाही काय झालंय म्हणून सॉरी, पण मला आज खूप छान वाटतंय की महाराज माझ्या घरी ह्या रूपात आलात. आज आता भरपूर जण म्हणतात की असे हात टांगलेले नको, महाराजांना त्रास होतो वगैरे भरपूर म्हणतात. पण आपण ठरवणारे कोण हो की महाराज आपल्या घरी कोणत्या रूपात यायचं काय म्हणून? ते महाराजच ठरवतात की मी तुझ्या घरी कोणत्या रूपात येणार. आणि कदाचित हे रूप महाराजांनी माझ्यासाठीच ठरवलं असेल की मला तुझ्या घरी ह्या रूपात यायचं आहे म्हणून. आणि फायनली त्या रूपामध्ये महाराज माझ्या घरी आले. हा आनंद माझ्यासाठी खूप आहे. तर बघूयात आता अजून काय काय प्रचिती येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.